आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। चिरंजीव कुठल्या भाषेत सांगायचं तुम्हाला? आम्ही काल रात्री तुम्हाला बजावलं होतं ना, तरी मी दारू पिऊन घरी आलात। फादर काय झालं, थोडी पार्टी जास्त झाली रात्री म्हणून मी आलो ना, आंघोळ करतो। गुरुजी जाऊ नका तुम्ही। डॅडी काय चाललंय हे सगळं? पूजेला बसणारे यजमान दारू पिऊन आलेत। यांच्या हातून पूजा केली तर पूजेचा अपमान होईल। अरे बाप, अपमान अपमान होणार? आता काय करायचं मग? एक काम करा, आमचे फादर बसतील ना पूजेला? बसतील, नक्कीच बसतील। डॅडी या पूजेचं महत्त्व तुमच्या घरातल्यांना कळलंच नाही तर मग कशासाठी ही पूजा करताय? हा देवाचा आणि पूजा करणाऱ्यांचा देखील अपमान आहे। हे बघा गुरुजी, मी काय म्हणतो, जे काय झालं ते झालं। आता ह्याच्यावर काही उपाय असेल तर बघा। डॅडी प्रत्येक चुकीला उपायांचं पांघरून घालता येत नाही। दारू पिणारे यजमानाच्या घरी ही पूजा होऊ शकत नाही आणि मी इथं थांबू शकत नाही। येतो मी। झालं तुमच्या मनासारखं? हा का अजून बापाची आबरू घालवायची आहे तुम्हाला? हा ओ फादर, अहो तुम्ही तुमची आबरू आमच्या हातात देताच कशाला? एक तर पहिल्यांदा ना सगळंच तुमच्या मनासारखं होईल यो हट्ट सोडा। आणि जर तुम्हाला या अपेक्षा ठेवायचीच असेल तर निदान माझ्याकडनं तरी ती ठेवू नका। थोबाड बंद। तुमचं काय इथं? चला घरात जावा, पूजा होणार नाही आता। चिरंजीव, हे आमचं घर आहे, तिथं आम्ही म्हणू तेच होणार। आता आम्ही काय सांगतोय ते नीट लक्ष देऊन ऐकायचं। उद्या सकाळी सुनबाईंना घेऊन आम्ही सांगतोय ते दवाखान्यात जायचं आणि तिथं जाऊन सुनबाईंच्या पोटात मुलगी आहेत का मुली आहेत हे तपासून घ्यायचं। काय बोलताय काय तुम्ही डॅडी? मला काय जेलला पाठवायचा विचार आहे का तुमचा? या बघा, हे असलं काही चेक करायला आहे ना, कायद्याने गुन्हा असतो। कायद्याच्या गोष्टी आम्हाला सांगू नका, आम्ही सांगतोय तेवढा करा, पुढचा आमच्यावर सोडा। आता आम्ही हवेत बाण मारत बसणारच नाही। जे काय आहे ते आम्हाला स्पष्ट कळलंच पाहिजे। मला तुझ्यासोबत ना 1 मिनिट पण बोलायची इच्छा नाहीये। आज पण वेट करायला लावलंस ना? कामू असं नको ना ग करू। अगं नानांनी मला धनूला ऑफिसला सोडायला सांगितलं, मग मी काय करणार? काय? तू जरा बावट आहेस का रे? एकतर तिची नोकरी कशी झाली याच्यासाठी मी प्रयत्न करतेय आणि तू तिची मदत करत बसतोस। जाऊ दे, तू बोलूच नको माझ्याशी। अगं कामू समजून घे ना, आता नानांनी मला धनूला सोडायला सांगितलं। आता काय त्यांना सांगू? पहिला जाऊन मी माझ्या गर्लफ्रेंडला भेटतो, तिच्याशी गुलू करतो आणि मग नंतर धनूला सोडतो। ऐकून घे ना तू। ए हॅलो, तुला असं वाटत नाहीये का तू आजकाल नुसतं बायको बायको करतोयस? 1 मिनिट, हे जे तुझं लग्न झालंय ना ते फक्त 5 लाखाची ऍडजस्टमेंट होती, हे विसरलायस का? पैसे कधी मागणार आहेस परत? मी पिलू, अगं ती लहान रक्कम आहे का? 5 लाख रुपये, अगं थोडा तर वेळ लागेल की। वा, म्हणजे 5 लाख जमेपर्यंत तू तिच्यासोबत मस्तपैकी छानपैकी संसार करणार आणि मी तर झुरत बसणार, तुझी वाट बघत बसणार। एकतर तिच्यामुळे ना आपल्याला भेटता पण येत नाहीये। ऑफिस मध्ये गेलं तर बाई डोळ्यासमोरच बसून असते। आज जर मी तिला कामावरून नाही हाकलून लावली तर माझं नाव नाही लावणार कामिनी। चल आता मला ऑफिसला सोड। कामू अगं तुला कसं तिथं ऑफिसला सोडणार आहे?
अगं तिथे धनू असेल की तिनं बघितलं ना नानाला नाहीतर सूर्याला नाव सांगेल. अरे किती फट्टोयस रे तू. अगं मला तर ना तुझ्यावर विश्वास पण नाही राहिला माझ्यासोबत लग्न करशील म्हणून. मलाच काहीतरी करावं लागणार आहे आपल्यासाठी. चल मला ऑफिसला सोड. चल. अगं ऐक अगं 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 ऐक. डॉक्टर सकाळपासून संध्याकाळपर्यंत हिचं तोंडच बंद होत नाही बघा. असं काहीतरी औषध द्या की माझं डोकं दुखायचं राहील बघा. अगं ह्यांचं डोकं दुखतरी माझं डोकं उठतंय बया. काय सांगू, सारखं ह्यांना सांगावं लागते. सारखं सारखं सांगून सांगून माझं नरडं दुखायला लागलं बघ. पोरी अगं मी काय पण म्हटलं ना तर ह्यांना ऐकतच नाही ते. मग मला ते परत परत सांगायला लागतं ग. आणि सारखं सारखं सांगून सांगून माझं नरडं लागलं ग दुखायला. काय सांगू, तू आधी मला घशावर औषध दे. जी आजोबा तुम्ही शांत व्हा बरं. तुम्हाला दोघांना ना एकत्र बसून एकमेकांशी छान बोलण्याची गरज आहे. आजी अहो या घरगुती अडचणी आहेत, यावर वेगळं असं काहीच औषध नाहीये. औषध नाही मग इलाज कसा होणार हो? होणार तर माझ्याकडे तुमच्यासाठी ना एक खूप छान इलाज आहे. मी एक काम करते, तुम्हाला एक काढा लिहून देते. तो कोमट पाण्यातून दिवसातून 3 वेळा तरी घ्यायचा. पण हा काढा एकत्र बसूनच प्यायला हवा. आणि हो, कोणी एकट्याने नाही बनवायचा तो. आजी एकदा तुम्ही बनवायचा आणि आजोबा एकदा तुम्ही बनवायचा. ह्याने ना तुमची डोकेदुखी थांबेल आणि आजी तुमचा घसा दुखणं सुद्धा बंद होईल. आता मी काय सांगते ते ऐका. कळलं ना? हे घ्या. ह्या काड्यानं एवढ्या दिवसाचं दुखणं जाईल म्हणताय तुम्ही? हो नक्कीच जाईल. चला माझ्या डोक्यामागचा ताण गेला. पुरी किती पैसे झाले ग? आजी तुम्हाला काढ्याचा गुण आला ना की मग पैसे द्या. आत्ता असू द्या. पोरी अगं लय गुणाची आहेस ग तू. हा? आम्ही येऊ का आता? हा? चला भाऊ. तुळजा तू काय औषध दिलंस त्यांना? काही नाही रे, शांत आणि सुखी सहवासाचं औषध लिहून दिलं मी त्यांना. आता दिवसातनं 3 वेळा तरी हा काढा बनवायला नक्कीच भेटतील बघते. काय ना, या वयस्कर लोकांची मुलं एकदा बाहेर गेली ना की मग ती एकटी पडतात रे. आणि मग ही अशी एकमेकांवरती चिडचिड करायला सुरुवात करतात. आणि या सगळ्यामध्ये ते सुखाचे क्षणही विसरून जातात. पण आता असं होणार नाही. हा जो त्यांना मी काढा लिहून दिलाय ना, ह्याच्याने त्यांच्यातला कडूपणा नक्कीच जाईल बघ.